बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी विरारमधून। इथे खोदकामामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पाईपलाईनच्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे। खोदकामादरम्यान वाहतुकीचं योग्य नियोजन केलेलं नाहीये। रोजच वाहतूक कोंडी होते, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। गेल्या काही दिवसांपासून ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये ही कामं सुरू झालेली आहेत। खोदकामं सुरू आहेत। अनेक नव्यानं पाईपलाईन बसवण्याची, नव्यानं केबल टाकण्याची ही कामं होत आहेत आणि त्यातच विरार या विभागामध्ये सुद्धा अशीच खोदकामं सुरू आहेत। मात्र त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। वाहतुकीचं कोणतेही नियोजन करण्यात आलेलं नाहीये। रस्ते बऱ्यापैकी खोदलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फटका मात्र रोज ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, चाकरमान्यांना मात्र जास्त करावा लागतोय। अधिक माहिती घेऊयात। मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती? प्रज्ञा, विरारमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत। त्यातच विरार कडून जो हायवे आहे, मुंबई अहमदाबाद हायवे, याला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे आणि या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी जी उपाययोजना करायला पाहिजे होते, त्या ठिकाणी गार्ड्स ठेवणे किंवा पर्यायी मार्ग चे नियोजन करणं, अशा कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत। त्यामुळं रोज सकाळी कामावर जाणारे जे चाकरमानी आहेत किंवा एसटी बस असतील, ॲम्ब्युलन्स असतील आणि त्याच्यातले रुग्ण असतील, यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सकाळी सकाळी शाळेमध्ये जाणारी विद्यार्थी असतील किंवा पुन्हा घरी परतणारे विद्यार्थी असतात, यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळं वसई विरार परिसरातील ज्या नागरिक आहेत त्यांच्यामध्ये या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अत्यंत संताप व्यक्त केला जातोय। रोजची ही वाहतूक कोंडी असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळं कुठेतरी प्रशासनाने हे वाहतुकीचं नियोजन असतं ते करावं आणि त्याचप्रमाणे जी खोदकामं वगैरे असेल हे रात्रीच्या सुमारास करावे, अशा प्रकारची मागणी येथील स्थानिक नागरिक करतायत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।